नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत। कोल्हापुरातील सायबर चौक आणि पुन्हा एकदा एक भयानक अपघात। अवघ्या 3 दिवसात पुन्हा या सायबर चौकामध्ये अपघाताची घटना घडली आहे। एकामागून एक अपघातांची मालिका सुरू असल्यानं आता सायबर चौक नेमका कुणाच्या निष्काळजीपणामुळे धोकादायक बनतोय हा प्रश्न कोल्हापूरकरांना पडलाय। सायबर चौक आज कोल्हापुरातील अपघातांचा डेंजर स्पॉट म्हणून ओळखला जाऊ लागला आहे। आपल्याला आठवत असेल 3 जून 2024 रोजी याच सायबर चौकात झालेल्या भीषण अपघातात 4 जणांना आपला जीव गमवावा लागला होता। त्यानंतर 9 डिसेंबर 2025 रोजी ब्रेक फेल झालेल्या ट्रकने 5 वाहनांना चिरडलं। सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही, मात्र या अपघाताच्या खुणा अजून पुसल्या जात नाही। तोच 12 डिसेंबरच्या रात्री पुन्हा एकदा 4 चाकी वाहनांचा भीषण अपघात याच सायबर चौकात झाला। या अपघातांच्या मालिकेमुळे आता सायबर चौकाचा धसका संपूर्ण कोल्हापूर शहराने घेतलाय आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की अपघातांची मालिका थांबणार तरी कधी? अपघात घडल्यानंतर नागरिकांनी सोशल मीडियावर ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे। या परिसरात जागोजागी गतिरोधक, रमलर स्ट्रिप्स, रिफ्लेक्टर, स्पीड लिमिट सक्तीची अंमलबजावणी करणं अत्यावश्यक झालंय। अनेक वेळा रस्त्यावरील लाईट बंद असतात, परिसर अंधारात राहतो। बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई होणं तितकंच महत्त्वाचं आहे, मात्र या चौकात वाहतूक पोलीस क्वचितच दिसतात ही वस्तुस्थिती आहे। या सायबर चौकात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी आहे। दररोज हजारो नागरिक या मार्गाचा वापर करतात। अशा परिस्थितीत हा चौक अपघातांचा हॉटस्पॉट बनणं अत्यंत गंभीर बाब आहे। आता गरज आहे ती महापालिका, वाहतूक पोलीस यांनी तज्ञांच्या मदतीने तात्काळ आणि ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची। कारण एक अपघात ही केवळ आकडेवारी नसते, तो एखाद्या कुटुंबाचा अंत असतो। सायबर चौकात पुढचा बळी जाण्याआधी प्रशासन जागा होणार का हा प्रश्न आज प्रत्येक कोल्हापूरकर विचारतोय। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।